ओके. रेकॉर्डिंग स्टार्ट. सो जावाचा पहिला लेक्चरच मी कन्सिडर करतोय. फर्स्ट लेक्चर तर बेसिक पासून सुरू करतोय. तर सर्वात पहिले जावा हा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे असा सॉफ्टवेअर जो तुम्हाला कॉम्प्युटर सोबत इनबिल्ट नाहीये, तो तुम्हाला डाउनलोड करावा लागेल. तर जावा डाउनलोड कुठून करणार? सिम्पल गुगल करा, google.com वरती जावा, डाउनलोड JDK करा. ठीक आहे, डाउनलोड JDK ते 7 दिसतंय पण जस्ट JDK करा. ओरॅकलची पहिली ऑफिशियल साईट आहे. पहिले जावा सन मायक्रोसिस या कंपनीचा होता. आता सन मायक्रोसिस कंपनीला ओरॅकल कंपनीने घेऊन टाकलाय. तर ओरॅकल कंपनीमध्ये आता जावा मर्ज आहे. तर सध्या जावा 24 व्हर्जन अवेलेबल आहे. ठीक आहे. सो ह्याच्यातला कोणता पण विंडोजसाठी सिलेक्ट करा आणि ह्याच्यातला कोणतीही एक साईट एक लिंकवरती क्लिक कराल. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्स्टॉलरवरती क्लिक कराल तर एक फाईल डाउनलोड होईल. त्या फाईलला डबल क्लिक केलं की नेक्स्ट 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 फिनिश करून जावा इन्स्टॉल होईल. जावा इन्स्टॉल झाला की नाही झाला हे कसं चेक करणार? तर त्यासाठी विंडोज की आणि आर की, विंडोज की आणि आर की जर प्रेस कराल तर हा रन डायलॉग बॉक्स ओपन होईल. रन डायलॉग बॉक्स वरती, हा जो रन डायलॉग बॉक्स आहे याच्यावरती तुम्ही सगळ्या गोष्टी ऑन करू शकता. इट इज हा सगळ्यांना ऍक्सेस देतो. ठीक आहे. तर या रन डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला करायचं काय? विंडोज आर CMD मी टाईप करतो. CMD म्हणजे कमांड प्रॉम्प्ट. तर इथे आपल्याला कमांड प्रॉम्प्ट भेटेल. कमांड प्रॉम्प्ट हे याच्यावरून आपण आउटपुट बघणार. ठीक आहे. जावाचे सगळे प्रोग्राम्स या कमांड प्रॉम्प्ट वरती आपण एक्झिक्यूट करणार. एक्झिक्यूट करायसाठी आणि कंपाईल करायसाठी आपल्याला जावा सी ही कमांड लागणार. तर जावा सी करून मी इंटर करतोय आणि मला असे हे डॅश 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 लाईन येतात, ते म्हणजे जावा इन्स्टॉल आहे. इन केस समजा मी इथे प्रसाद टाईप केलं तर प्रसाद इज नॉट रिकॉग्नाइज ॲज अ इंटरनल एक्सटर्नल कमांड, कारण ही कमांड नाहीच आहे. त्याच ठिकाणी तुम्हाला समजा जावा सी इज नॉट रिकॉग्नाइज ॲज अ इंटरनल एक्सटर्नल कमांड आला म्हणजे जावा इन्स्टॉल नाहीये. तर जावा परत रिइन्स्टॉल करावं लागेल. कळतंय? क्लिअर इथपर्यंत? ठीक, मी आता याला पण बंद करतो. तर जावाचे प्रोग्राम्स स्टार्ट कसे करायचे? तर प्रोग्राम्स आपण नोटपॅड वरती करणार. माझ्याकडे नोटपॅड प्लस प्लस आहे. काही ठिकाणी नेटबीन्स, एडिट प्लस, इक्लिप्स, बरेच सॉफ्टवेअर्स आहेत जे जावावरती प्रोग्राम करू शकतात. मी एकदम बेसिक लेवलला कोड करतो. बेसिक लेवलला कोड केल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळते. जर तुम्ही डायरेक्ट IDE वापरला तर IDE तुमचे अर्धे काम करून टाकतो. कोड बनवणं सोपं येईल, पण जे कोड IDE करतो तो तुम्हाला समजणार नाही की हा कोड का लिहिला, ते नाही कळणार. तर त्यासाठी लर्निंग करताना बेसिक ऍप्लिकेशन वरती करा, प्रोजेक्ट करताना तुम्ही IDE वापरा. ठीक आहे. तर मी शिकवताना आपण नोटपॅड वरतीच करू, म्हणजे तुम्हाला प्रत्येक लाईन प्रत्येक शब्दाचा अर्थ कळेल. क्लिअर? तर मी एक नवीन नोटपॅड वरती पहिला प्रोग्राम करतोय. पहिल्या प्रोग्रामचं नाव मी example1 example2 असं काही आपण नाव ठेवू शकतो. The first statement about Java is pure object oriented language. रिपीट करतो. Java is pure object oriented language. प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे कंपल्सरी ऑब्जेक्ट पाहिजे आणि ऑब्जेक्टसाठी कंपल्सरी क्लास पाहिजे. तर ऑब्जेक्ट काय? क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह. तर CPP मध्ये कसं क्लास वापरला तरी चालतो, नाही वापरला तरी चालतो, बट इथे कंपल्सरी क्लास पाहिजेत. विदाउट क्लास प्रोग्राम रन होणार नाही. तर पहिला कीवर्ड जो जावामध्ये आपण शिकतो तो आहे क्लास. क्लासच्या नंतर आपण क्लासचं नाव देणार. क्लास इज अ कीवर्ड, त्याच्या पुढे त्याची व्हॅल्यू असली पाहिजे. तर क्लास नेम, क्लास नेम कॅन बी एनिथिंग. तुमच्या मनाने तुम्ही काहीही नाव देऊ शकतात, फक्त तो सिंगल नेम असला पाहिजे, स्पेस नको दोघांमध्ये. तर मी इथे एक्झाम्पल 1 हे नाव देतो. तर वन्स नाव तुमचं फायनलाइज झालं, कॉपी इट, सेव्ह करा. Ctrl+S ने सेव्ह करा. सेव्ह करताना तुम्ही तुमच्या पाहिजे त्या फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह करू शकतात. मी इथे जावा फोल्डर म्हणजे डी ड्राईव्ह मध्ये जावा नावाचा फोल्डर आहे. जावा नावाच्या फोल्डरमध्ये मी एक पियुष नावाचा फोल्डर तयार करतो. ठीक आहे. डी ड्राईव्ह जावा फोल्डर मध्ये पियुष फोल्डर मध्ये मी माझा क्लास, ज्या नावाने क्लास लिहिलेला त्या नावाने फाईल सेव्ह करायची. एक्झॅक्टली कंपल्सरी नाही आहे, बट कराल तर बेटर पडेल.
जेव्हा तुमचा क्लास पब्लिक असो म्हणजे जावाच्या शेवटच्या टॉपिकमध्ये हे कंपल्शन होईल. सुरुवातीला तुम्ही वेगळ्या नावाने सेव्ह केलं तरी चालेल, पण रन वेगळ्या नावाने करावं लागेल. कंपाईल वेगळ्या नावाने करावं लागेल, रन वेगळ्या नावाने करावं लागेल. मग त्याच्यापेक्षा एकाच नावाने सेव्ह करा. रन पण त्यानेच, कंपाईल पण त्यानेच. कळतंय? सो example1.java. ठीक आहे, एक्सटेन्शन काय आहे त्याचं? जावा फाईलचं एक्सटेन्शन डॉट जावा. तर डॉट जावाने आपण त्याला सेव्ह करणार. सीचं एक्सटेन्शन डॉट सी, सीपीपीचं एक्सटेन्शन डॉट सीपीपी, HTMLचं डॉट HTML, पायथॉनचं डॉट PY, तसं जावाचं डॉट जावा. कळतंय? एक्सटेन्शन नंबर कंपल्सरी द्यायचा. तर माझा प्रोग्राम डी ड्राईव्ह जावा फोल्डर पियुष फोल्डरमध्ये example1.java नावाने असेल. मी याला सेव्ह करतो. जसं सेव्ह केलं क्लासचा कलरचे बदलला म्हणजे हा कीवर्ड त्याला रिकॉग्नाइज झाला. देन दिस इज स्कोप ऑफ द क्लास. कळलं? कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज, हा क्लासचा स्कोप झाला. बरोबर आहे? त्याच्यानंतर मेन मेथड लिहिणं गरजेचं आहे. आपण आतापर्यंत वॉइड मेन इतकंच शिकलो. जावामध्ये वॉइड मेनला थोडं अपडेट केलेलं आहे. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आणि एक पॅरामीटर पण त्याला पास केलेला आहे. कमांड लाईन आर्ग्युमेंट बोलतो आपण त्याला, CLA बोलतो, कमांड लाईन आर्ग्युमेंट, विच इज ऑफ स्ट्रिंग टाईप. त्याचं नाव आहे ARGS, आर्ग्युमेंट्स, आर्ग्युमेंटचा शॉर्ट फॉर्म. इथे तुम्ही तुमचं नाव देऊ शकता, इथे मी पियुष पण देऊ शकतो, काय फरक पडत नाही. ठीक आहे, पण सगळीकडे प्रत्येक बुकमध्ये ARGS लिहिलेले, तर आपण पण ARGS देऊ. दिस इज अन ॲरे. ॲरे का? कारण कमांड लाईन आपल्याला बरेच इनपुट घ्यायचे. एकच इनपुट घेणार का आपण? ऍडिशन करायचे तर 2 इनपुट, PCMB पाहिजे असेल तर 4 इनपुट लागतील, अजून वेगळा काय प्रोग्राम असेल तर तिकडे बरेचसे इनपुट लागतील. मग जितके पाहिजे तितके सगळे इनपुट घ्या, सगळे इनपुट मध्ये स्टोअर होते. ठीक आहे, कमांड लाईन वरून जे पण इनपुट घेणार ते ARGSच्या मध्ये स्टोअर होते. त्यासाठी हा कमांड लाईन आर्ग्युमेंट आहे. देन स्कोप ऑफ द मेन फंक्शन. क्लिअर? आता यामध्ये जितक्या गोष्टी लिहिल्या त्या गोष्टी थोड्या एक्सप्लेन करून सांगतो. फर्स्ट, क्लास. ठीक आहे, पहिला कीवर्ड आपण लिहिला क्लास. तर क्लास काय आहे? क्लास इज फर्स्ट कीवर्ड, फर्स्ट कीवर्ड विच तो रिप्रेझेंट करेल की ह्याच्या पुढे तुमची क्लासचं नाव लिहिलेलं असेल. ठीक आहे, क्लास पहिला कीवर्ड आहे जो तुमच्या क्लासच्या नावाला रिप्रेझेंट करेल. क्लिअर इथपर्यंत? देन एक्झाम्पल. तर example1 काय आहे? तर example1 इज क्लास नेम विच इज युजर डिफाईन. UD म्हणजे युजर डिफाईन. तुम्ही तुमच्या नावाने, तुमच्या मनाने कोणतंही नाव देऊ शकता. फक्त इतकं की स्पेस नको, स्टार्टिंग डिजिटने नको. ठीक आहे, जे नेमिंग कन्व्हेन्शन होते ते करायचे, फॉलो करायचे. देन कर्ली ब्रॅकेट्स, स्कोप, स्कोप स्टार्ट, स्कोप एंड. कळतंय? देन काय आलं? हा, देन आता पब्लिक स्टॅटिक वाईड मेन बद्दल डिस्कस करू. पब्लिक हा जो आहे हा ऍक्सेस स्पेसिफायर आहे. ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे हा सांगेल की पब्लिकच्या पुढे जी गोष्ट दिलेली आहे ती बाहेर कशी ऍक्सेस होईल. पब्लिक म्हणजे ऍक्सेस टू ऑल, प्रायव्हेट मीन्स ऍक्सेस टू क्लास ओनली, आणि प्रोटेक्टेड मीन्स ऍक्सेस टू क्लास, सब क्लास आणि फ्रेंड क्लास. प्रोटेक्टेड तीनच असतात, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. तर पब्लिक मीन्स ऍक्सेस टू ऑल, सगळीकडे जाणार. मेन मेथड सगळीकडे ऍक्सेस झाली पाहिजे म्हणून त्याला पब्लिक केलं. ठीक आहे, प्रायव्हेट एखादी मेथड मला समजा फक्त माझ्याच क्लाससाठी पाहिजे आहे तर मी त्याला प्रायव्हेट करून टाकेल. माझ्या क्लासला पाहिजे, त्याच्या सब क्लासला पाहिजे आहे तर आपण त्याला प्रोटेक्टेड पण करू शकतो. ठीक आहे, बट मोस्ट ऑफ 80% प्रायव्हेट पब्लिक असतात, 20% प्रायव्हेट करू शकतो आपण. देन पब्लिकच्या नंतर नेक्स्ट कीवर्ड येतोय स्टॅटिक. तर स्टॅटिक इज मॉडिफायर. मॉडिफायर म्हणजे काय की ही मेथड बाकी दुसऱ्या क्लासमध्ये जाताना चेंज होणार की नाही होणार. तर स्टॅटिक आहे म्हणून चेंज नाही होणार, बिकॉज स्टॅटिक इज फिक्स, डायनामिक इज बदलणार आहे. तर जर स्टॅटिक नसतं तर प्रत्येक नवीन ऑब्जेक्टला नवीन व्हॅल्यू भेटली असते. तर स्टॅटिक आहे म्हणून सगळ्यांसाठी, सगळ्या क्लाससाठी तो सेम गोष्ट ठेवणार.
कळतंय, सेम बिहेवियर ठेवणार. दुसरी गोष्ट, सगळ्या स्टॅटिक मेंबरला, आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, हे इंटरव्ह्यू मध्ये पण विचारतात की स्टॅटिक एक्सप्लेन करा. आता समजा एखादा न्यू बॉर्न बेबी झाला, पियुष जन्माला आला, तर पियुषचं नाव ठेवण्यात आलं, पियुषचं सरनेम ठेवण्यात आलं का? सरनेम तर आधीपासून आहे. तर जे फिक्स आहे ते स्टॅटिक, जे नवीन ठेवतो तो डायनॅमिक. कळतंय, न्यू बॉर्न बेबी ला नाव आपण डायनॅमिक देणार, वेगळं देणार, मनाने जे पाहिजे ते देणार, पण स्टॅटिक मेंबर जे असतात ते सरनेम जे सगळ्यांसाठी कॉमन असतात. तर स्टॅटिक कंपाईल टाइम, मेमरी अलोकेट होतो पण. ठीक आहे, तर स्टॅटिक मेंबरला डायरेक्ट कंपाईल टाइमच मेमरी भेटून जाते, बाकी सगळ्यांना रन टाइम भेटते. म्हणजे ते छोटे होऊन गेले, ते ऑब्जेक्ट लेवलला गेले, रन झाल्याच्या नंतर भेटले. आणि हा मोठा झाला, हा क्लास लेवलला झाला स्टॅटिक मेंबर्स. कळतंय. देन वॉइड इज रिटर्न टाइप, हा बेसिक आहे, तुम्हाला माहिती आहे आधीपासून. वॉइड काय असतो? रिटर्न टाइप. रिटर्न टाइप याला उलट केलं तर काय होणार? रिटर्न टाइप ला उलट केलं, टाइप्स ऑफ रिटर्निंग व्हॅल्यू. हा फंक्शन कोणती व्हॅल्यू रिटर्न करेल ते सांगतो. आता मेन फंक्शन काय रिटर्न नाही करत आहे, म्हणून आपण वॉइड लिहिला. इथे जर इंट असता तर आपण रिटर्न झिरो केला असता. नेटवरच्या प्रोग्राम मध्ये रिटर्न झिरो असतं नेहमी, सीच्या प्रोग्राम मध्ये. तर वॉइड काही रिटर्न नाही करत, म्हणजे रिटर्निंग फंक्शनॅलिटी अवॉइड करतोय. इंट असता तर खाली रिटर्न झिरो समथिंग करावं लागलं असतं. कळतंय. तर वॉइड इज रिटर्न टाइप. देन मेन, मेन इज फंक्शन नेम, मेन फंक्शन नेम. आणि ह्यालाच आपण एंट्री पॉइंट पण बोलतो. प्रत्येक प्रोग्राम मेन फंक्शन पासूनच चालू होतो का? कारण तो कंपाईल टाइम भेटतोय. इथे कंपाईल टाइम एकच गोष्ट आहे आपल्याकडे रन करायच्या आधी, म्हणून तिथूनच एक्झिक्युशन चालू होतं. आता जे वाक्य बोलले ते महत्वाचं आहे. काय वाक्य बोललो मी? मेन मेथड स्टॅटिक असल्यामुळे कंपाईल टाइमलाच त्याला मेमरी भेटून जाते, बाकी सगळे रन केल्याच्या नंतर मेमरी भेटणार. मग रन करताना इंटरप्रिटरकडे एकच माणूस आहे, मेन मेथड, म्हणून तो त्याच्यापासून चालू करेल, म्हणून त्याला एंट्री पॉइंट असे बोलतात. एव्हरी प्रोग्राम स्टार्ट एक्झिक्युशन फ्रॉम मेन इटसेल्फ. कळते, प्रत्येक प्रोग्राम कुठून चालू करणार? मेन फंक्शन पासून चालू, आणि मेन वरती संपणार. मेनच्या बाहेर लिहिलेलं एक्झिक्यूट होतं का? नाही होत. ठीक आहे. देन शेवटचा स्ट्रिंग, ARGS. तर हा दिस इज इनपुट ॲरे, इनपुट घेण्यासाठी यूज केलेला ॲरे ज्याचा टाईप स्ट्रिंग आहे. आता का स्ट्रिंग? इंटीजर का नाही? आता इंटीजर व्हॅल्यू, पियुष तुझा ऍड्रेस सांग. 59 आणि बिल्डिंगचं नाव, बिल्डिंगचं नाव काय सांगितलं? मीरा निवास. तुझा ऍड्रेस 201 पंचशील, म्हणजे नंबर पण आला आणि स्ट्रिंग पण आला. तर स्ट्रिंग मध्ये नंबर चालतो, पण नंबर मध्ये स्ट्रिंग चालतो का? इंट मध्ये स्ट्रिंग नॉट अलाउड. तर स्ट्रिंग जो आहे तो ग्लोबल डेटा टाइप आहे. ग्लोबल मीन्स तो सगळ्यांना होल्ड करतो, म्हणून स्ट्रिंग ARGS घेतला. कळतंय. स्ट्रिंग, वाय? बिकॉज इट इज ग्लोबल डेटा टाइप. ग्लोबल डेटा टाइप म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टी मावतील. इंट पण मावेल, फ्लोट पण मावेल, कॅरेक्टर पण मावेल. ए विंग, ए इज अ कॅरेक्टर. कळतंय. तर सगळ्या गोष्टी मावतात, म्हणून ग्लोबल डेटा टाइप आपण त्याला बोलतोय. कळतंय इथपर्यंत? ठीक आहे. तर हा झाला आपल्या पहिल्या लाईनचा एक्सप्लेनेशन. नाव, जर मला काहीतरी प्रिंट करायचं आहे, जेव्हा पण आपल्याला आउटपुट प्रिंट करायचं असेल तेव्हा आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट किंवा प्रिंट LN, प्रिंट केलं तरी प्रिंट होणार, LN केलं तरी प्रिंट होणार. ठीक आहे. सुरुवातीला मी LN पासून काम सुरू करतो. LN म्हणजे लाईन. तर मी समजा इथे सक्सेस अकॅडमी प्रिंट करतोय, तर या प्रोग्रामला मी सेव्ह करणार, प्रत्येक वेळी सेव्ह करणं गरजेचं आहे. रन करायच्या आधी सेव्ह करणं गरजेचं आहे. पायथॉन मध्ये पण येत होतं सेव्ह कंपाईल रन, सेव्ह एंड रन म्हणजे. आता इथून रन करायसाठी मी CMD ओपन करेल. प्रोग्राम सेव्ह कुठे आहे? डी ड्राईव्हला, म्हणून D:, अरे अरे, D:, ठीक आहे, D:, एंटर. कळतंय.
काय झाला, मी आधी सी ड्राईव्ह वरती होतो, आता मी डी ड्राईव्ह वरती आलो. कळतंय? तर सी कोलन वरून मी डी ड्राईव्ह वरती शिफ्ट झालो. क्लिअर? देन डी ड्राईव्ह मध्ये काय करायचं आपल्याला, जावा फोल्डर ओपन करायचा आहे. तो चेंज डिरेक्टरी, सी डी म्हणजे चेंज डिरेक्टरी. काय करायचं आहे, जावा फोल्डर पहिले ओपन करणार, म्हणजे सी डी जावा. कळलं? डी ड्राईव्ह वरून मी जावा फोल्डर वरती आलो. परत मला पियुष नावाचा फोल्डर ओपन करायचा आहे, कारण त्याच्यामध्ये प्रोग्राम आहे. अगेन चेंज डिरेक्टरी पियुष. कळतंय? पियुष मध्ये आलो. आता मला प्रोग्राम रन करायचा आहे, कंपाईल आणि रन करायचा आहे. तर कंपाईल करायसाठी जावा सी ही कमांड यूज होते. ठीक आहे, कंपाईल करायसाठी जावा सी कमांड रन होणार. काय रन करायचं होतं, अख्खा प्रोग्राम example1.java पूर्ण एक्सटेन्शन सगळं नाव द्यायचं. एंटर केला. इन केस त्याच्यात काय एरर असेल तर एरर दाखवणार, एरर नसेल तर असा प्रॉम्प्ट परत येणार. रन करायसाठी आपण फक्त जावा देणार. अँड क्लासचं नाव, रिपीट करतो, क्लासचं नाव. जर आपण क्लासचं नाव फाईलचं नाव सेम ठेवलं तर एकच गोष्ट वापरतो, पण क्लासचं नाव वेगळं ठेवलं, फाईलचं नाव वेगळं ठेवलं, तर इथे आपल्याला क्लासचं नाव द्यावं लागेल. ठीक आहे, आता आपल्याकडे एकच आहे म्हणून मी सेम देणार. सक्सेस अकॅडमी प्रिंट झाला. कळतंय? काही डाऊट? ठीक आहे, मग आता थोडं पुढे जाऊ की ह्याच्यामध्ये हे जे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल हे काय. तर मी परत यांना कॉपी करतो. कंट्रोल V. तर सिस्टीम, सिस्टीम काय आहे, सिस्टीम हा प्री डिफाईन क्लास आहे. काय करणार तो, इट होल्ड्स सिस्टीम, करंट सिस्टीम, करंट डॉस प्रॉम्प्ट, ह्याच्यावरती मला आउटपुट पाहिजे. तर ह्या डॉस प्रॉम्प्टला होल्ड करायसाठी कोण वापरणार, तर हा सिस्टीम क्लास यूज होणार. प्री डिफाईन क्लास आहे. आणि हा डॉस प्रॉम्प्ट काय करतोय आपण, या डॉस प्रॉम्प्ट तो इनपुट घेतोय का आउटपुट घेतोय. आता आपण आउटपुट दिलं, सक्सेस त्याकडे प्रिंट केलं का इनपुट घेतला, प्रिंट केला म्हणजे आउटपुट दिला, इनपुट नाही दिला. म्हणून आउट इज अ ऑब्जेक्ट, आउटपुट पर्पज ऑब्जेक्ट कोणाचा, ऑफ सिस्टीम क्लास. ठीक आहे, तसाच इनपुट पर्पज ऑब्जेक्ट पण आहे सिस्टीम क्लासचा. ठीक आहे, ऑब्जेक्ट, स्पेलिंग मिस्टेक झाली थोडीशी, ऑब्जेक्ट. ठीक आहे, आउटपुट पर्पज ऑब्जेक्ट ऑफ सिस्टीम क्लास. तसा इन सिस्टीम डॉट इन इनपुट साठी आहे, सिस्टीम डॉट आउट आउटपुट साठी आहे. आउटपुटला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. तर इट इज प्रिंटिंग मेथड. ठीक आहे, जसा सी आउट होता C++ मध्ये, प्रिंट एफ होता सी मध्ये, तसा प्रिंट एल एन मेथड आहे. आणि ही मेथड आपण पूर्ण लिहिणार, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन असं पूर्ण लिहिणार. ठीक आहे, आता एल एन म्हणजे लाईन, एल एन म्हणजे लाईन, एल एन काढून टाकला तर साधा प्रिंट. म्हणजे आपण प्रिंट करायचं तर स्लॅश एन लिहायचो ना नेक्स्ट लाईनला जायसाठी, तर तसं एल एन काम करतो. नेक्स्ट लाईनला जायसाठी एल एन काम करतो. कळतंय? देन डबल कोड मध्ये जे पण आपण लिहिणार ते तर आधीपासून चालत आलेलं आहे, ते आउटपुटला प्रिंट होणार. प्रिंट्स ऑन आउटपुट स्क्रीन. कळतंय? डबल कोड मध्ये तुम्ही जे पण द्या ते आउटपुटला प्रिंट होणार. कळतंय? जी पण स्ट्रिंग देणार ती आउटपुटला प्रिंट होणार. कळलं इथपर्यंत? ठीक आहे, आता इथे मी थोडा वेगळा काम करू. काय काम करू, की इथे मी ऍडिशनचा प्रोग्राम करतो. तर एंटर टू नंबर्स. ठीक आहे, आता एंटर टू नंबरचा बोलतोय तर युजर 2 नंबर देईल, आणि युजरने दिलेले 2 नंबर मला इनपुट घ्यायचे. तर त्यासाठी आपल्याकडे इनपुट मेथड पाहिजे. ठीक आहे, प्रिंट करणारा आउटपुट, तर स्कॅन करायसाठी इनपुट, या आउटपुट करायसाठी प्रिंट एल वापरला, तर इनपुट घेण्यासाठी स्कॅनर वापरला. जसं स्कॅन एफ होता तसं इथे आपल्याकडे एक प्री डिफाईन क्लास आहे स्कॅनर. स्कॅनर क्लास आपण वापरणार, हा प्री डिफाईन आहे. तर या क्लास
हा क्लास म्हणजे जावामध्ये तर 90% गोष्ट प्रीडिफाईन आहे, फक्त त्याचा रेफरन्स द्या. तर त्याचा रेफरन्स इम्पोर्ट, जसं आपण हॅश इन्क्लूड यूज करायचो तसं इथे इम्पोर्ट यूज करावं लागतं. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार, ही जी लाईन आहे हे पॅकेजेस आहेत, फोल्डर आहे समजा. ठीक आहे, जसं आपण सर्वात पहिले डी ड्राईव्ह ओपन केला, मग जावा फोल्डर ओपन केला, मग पीयू फोल्डर ओपन केला, मग मला फाईल भेटली. तसंच पॅकेजमध्ये सुद्धा पहिले जावा पॅकेज ओपन करावं लागेल, मग युटिल पॅकेज ओपन करावं लागेल, मग मला त्याच्या आतमध्ये स्कॅनर क्लास भेटेल. कळतंय? स्टार म्हणजे सगळे क्लास. इथे मी स्कॅनर लिहिलं असतं तरी चाललं असतं, स्टार लिहिलं सोपं होऊन जातं की अख्खा युटिल पॅकेज मला आपल्या क्लासला अटॅच होऊन गेलं. कळतंय? तर स्कॅनर क्लास क्लास डायरेक्टली कधी यूज होत नाही, क्लास हमेशा त्याच्या ऑब्जेक्ट सोबत यूज केले जातात. कळतंय? रिपीट करतो, क्लास हमेशा त्यांच्या ऑब्जेक्टने यूज होतात, क्लास डायरेक्टली यूज करत नाही. तर स्कॅनर क्लासचा एस सी इज अ ऑब्जेक्ट. ठीक आहे, स्कॅनर क्लासचा एस सी इज अ ऑब्जेक्ट. आता एस सी ऑब्जेक्टला मला न्यू मेमरी अलोकेट करायची आहे. ठीक आहे, एस सी ला आपण नवीन मेमरी अलोकेट करणार. कशी करणार? तर न्यू स्कॅनर. पण हा स्कॅनर कसा असला पाहिजे नवीनवाला? असा स्कॅनर असला पाहिजे ज्याने सिस्टीम कडून इनपुट घेतलं पाहिजे. कळतंय? आता थोड्या आधी आपण बोललो सिस्टम डॉट आउट काय? आउटपुटचा ऑब्जेक्ट. सिस्टम डॉट इन काय? इनपुटचा ऑब्जेक्ट. तर इथून इनपुट घेणार आणि इनपुट कुठे टाकणार? तो एस सी मध्ये टाकणार. कळलं? तर आता इथून आपण प्रॉम्प्ट दिला, दिस इज प्रॉम्प्ट, बरोबर. मग त्याच्यानंतर इनपुट घ्यायचं आहे, तर इनपुट मला ए बी मध्ये घ्यावं लागेल. तर अगेन मी काय करणार? इंट डिक्लेअर करणार ए कॉमा बी कॉमा सी, बरोबर. तर ए इज अ इंटीजर टाइप, मग ए इज इंटीजर टाइप, सो ए इज इक्वल टू इनपुट कुठे आहे? एस सी मध्ये. तर इथून मी ए इज इक्वल टू एस सी डॉट नेक्स्ट जर मी करतोय, तर इनपुट ऍज इट इज घेणार आणि स्टोअर करणार. पण इनपुट नॉर्मल कोणत्या टाइप मध्ये असेल? स्ट्रिंग मध्ये असेल. आपल्याला कशात पाहिजे? इंटीजर मध्ये पाहिजे. ए कोणत्या टाईपचा आहे? ए इथे डिक्लेअर केला, कोणत्या टाईपचा आहे? इंटीजर टाईपचा आहे. मग फक्त इतकं लिहिलं तर तो स्ट्रिंग घेणार आणि स्टोअर करायचा बघणार, पण होणार का? इंटीजर मध्ये स्ट्रिंग नाही स्टोअर होत. मग त्यासाठी मला नेक्स्ट इंट ही मेथड वापरावी लागेल. कळतंय? नेक्स्ट मेथड स्ट्रिंग घेणार, स्ट्रिंग मध्ये स्टोअर करणार. नेक्स्ट इंट स्ट्रिंग घेणार आणि इंटीजर मध्ये स्टोअर करणार. नेक्स्ट डबल स्ट्रिंग घेणार आणि डबल मध्ये कन्वर्ट करणार. तर नेक्स्ट बुलियन, नेक्स्ट कॅरेक्टर, असे सगळ्या मेथड्स आहेत. कोणाच्या? तर या स्कॅनर क्लासच्या. म्हणून आपण स्कॅनर क्लास घेतोय. हा सर्वात चांगला इनपुट मेथड आहे. स्कॅनर क्लास घ्या आणि त्याची डायरेक्ट नेक्स्ट इंट अशी मेथड घेऊन टाका. ही मेथड काय करणार? इनपुट घेणार आणि ए मध्ये इंटीजर मध्ये कन्वर्ट करून स्टोअर करणार. अगेन दुसरा नंबर कुठे स्टोअर करायचा आहे? बी मध्ये. बी इज इक्वल टू अगेन तेच एस सी डॉट नेक्स्ट इंट आय कॅपिटल. क्लिअर? ए इनपुट भेटला, बी इनपुट भेटला, तर हे काय आहेत? हे आहेत इनपुट. हा पण आहे इनपुट. ठीक आहे. देन फॉर्म्युला काय? सी इज इक्वल टू ए प्लस बी. डन. ही आहे आपली प्रोसेस. प्रोसेसच्या नंतर असतो आपला फक्त शेवटचा आउटपुट. तर आउटपुट मध्ये अगेन सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन काय पाहिजे? ऍडिशन इज. काय ऍडिशन कशात आहे? ए मध्ये, बी मध्ये का सी मध्ये? तर ऍडिशन इज सी. आता याच्यामध्ये जो प्लस वापरला आहे हा ऍडिशनचा नसून कॉनकॅटिनेशनचा आहे. पायथॉन मध्ये पण आपण करत होतो कॉनकॅटिनेशन, दोन जणांना जॉईन करायसाठी प्लस यूज करतो. कळतंय? तर कॉनकॅटिनेशन साठी आपण प्लस ऑपरेटर यूज करतो. ठीक आहे, हे कळलं. इव्हन सबस्ट्रॅक्शन इज सी मध्येच असेल, पण तिकडे मायनस सी नाही लिहिणार, प्लस सीच लिहिणार. मल्टिप्लिकेशन पण प्लस सीच, डिव्हिजन पण प्लस सीच. प्लस हा कॉनकॅट करतोय या व्हेरिएबलला या स्ट्रिंग सोबत जॉईन करून द्या. कळलं इथपर्यंत? आता या प्रोग्रामला पण मी सेव्ह करतो. सेव्ह केल्याच्या नंतर अगेन कंपायलेशनला जाऊ. कंपाईल करताना अगेन जावा सी अँड रन करताना जावा एक्झाम्पल एंटर केला. त्याने इंटर टू नंबर्स मागितला, मी नंबर दिले 11, 22. ठीक आहे.
जेव्हा मी इंटर प्रेस करणार ऍडिशन होणार, सी मध्ये 33 स्टोअर होणार, ऍडिशन इज 33 येऊन गेलं. कळलं? काही डाऊट? ठीक आहे. तर आता इथे आपण काय केला, स्कॅनर क्लास वापरला. स्कॅनर क्लासचा एससी ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट कसा बनला, सिस्टीम कडून इनपुट घेण्यासाठी बनला. या क्लासचा रेफरन्स की म्हणजे हा क्लास कोणत्या पॅकेजमध्ये आहे, तर तो क्लास युटिल पॅकेजमध्ये आहे. युटिल पॅकेज जावा पॅकेजमध्ये आहे, म्हणून आपण त्याचा रेफरन्स इम्पोर्ट स्टेटमेंटमध्ये लिहिला. कळतंय? म्हणजे हे रेफरन्स स्टेटमेंट, हा प्री डिफाईन क्लास, हा त्याचा ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टची ही मेथड काय करते, इनपुट घेते आणि इंटीजर मध्ये कन्वर्ट करते आणि इंटीजर व्हेरिएबलला असाइन करते. कळलं? हा सर्वात सोपी वाली गोष्ट. इव्हन आपण इथून पण घेऊ शकलो असतो, पण आपल्याला त्याला पर्सनली कन्वर्ट करावं लागलं असतं, तर ती जरा एक्स्ट्रा मेहनत आहे, ती करायपेक्षा हा वाला सोपा पडतो. कळतंय? प्लस इथे आपण प्रॉम्प्ट आणि इनपुट या पॅटर्न मध्ये लिहू शकतो. कमांड लाईनला थोडासा त्रास आहे, कमांड लाईन 5-6व्या लेक्चरमध्ये बघू आपण, बट ही सर्वात सोपी गोष्ट आहे. आणि ही आपल्या सी मध्ये जे प्रोग्राम केलाय त्याच्यासारखेच आहे. ठीक आहे, सेम प्रोग्राम आहे, फक्त तिकडे प्रिंटएफ स्कॅनएफ वापरलेला, इथे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट वापरतोय आणि स्कॅनएफच्या ठिकाणी डायरेक्टली व्हॅल्यू देतोय असाइनमेंट. कळतंय? ठीक आहे, तर आता मी इथे ही गोष्ट थांबवतो, ह्याची रिकॉर्डिंग पण एंड.